भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे. घराणेशाही तुमच्या पक्षात पण आहे. तुमच्या पक्षप्रमुखांना असं काही पत्र पाठवलंय का? जखम अशी झाली की कुणाला सांगताही येईना आणि सोसली इतकी की आता सोसवेना. मुक्का मार्ग सखे नुसता मुक्का मार्ग. मी सुषमा अंधारे येत आहे G24 जाहीर सभेत आज संध्याकाळी 5:30 वाजता. सभेला नक्की यायचं बरं का. भटक्या विमुक्त महिलांच्या प्रश्नांची चांगली जाण असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आणि आता राजकारणामध्ये चांगल्या स्थिरावलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या महिला नेत्यांपैकी एक भिडस्त शैली जपणाऱ्या, राज्यशास्त्र समाजशास्त्राबरोबरच कायद्याची सुद्धा चांगली जाण असणाऱ्या आणि विशेषतः पक्षफुटीच्या राजकारणामध्ये उलथापालथीनंतर शिवसेनेचा बाज काय आहे हे अजूनही तसंच ठसवणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या, फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे आहेत आज G24 जाहीर सभेच्या प्रमुख वक्त्या. स्वागत करूया सुषमाजी. सुषमा अंधारेजी, G24 जाहीर सभेमध्ये आपलं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. थँक्यू. या जाहीर सभेमध्ये खरं तर आपण आधी पण आलेला आहात, तरी पुन्हा एकदा स्वरूप तुम्हाला समजावून सांगते. आता आपण जाहीर सभेत आलेले आहात तर सर्वात आधी आपल्याला पक्षाची भूमिका जाहीर करायची आहे. काय नेमकी भूमिका घेऊन तुम्ही जनतेसमोर या निवडणुकीमध्ये जाणार आहात हे आपल्याला आधी स्पष्ट करायचं आहे. जय महाराष्ट्र. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये गेली 3 वर्ष शिवसेनेची उपनेता आणि प्रवक्ता म्हणून काम करत आहे. आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे आणि त्या सगळ्या भूमिकांना मी किती न्याय देऊ शकते किंवा नाही, कितपत तो न्याय मी आत्तापर्यंत दिलेला आहे. मला वाटतं याचं मूल्यांकन मी करण्यापेक्षा ते आपण केलेलं अधिक चांगलं असेल. या निवडणुकीमध्ये ज्या भूमिका आम्ही घेऊन येतो आहे, खरं तर जेव्हा सगळे पक्ष आपापल्या पद्धतीने जो तो विकासासाठी अक्षरशः आक्रोश करतो आहे, आकाश पाताळ एक करतो आहे, तर मला वाटतं आम्हाला आक्रोश करायची गरज नाही. अत्यंत शांतपणे संयतपणे, कारण आम्ही एका संयमी नेतृत्वाचे शिलेदार आहोत. त्या संयमी नेतृत्वाने आम्हाला सांगितलं की कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता, आक्रोश न करता 2017 जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही मांडलेल्या होत्या आणि आम्ही एक टॅगलाईन घेऊन आलो होतो की आम्ही करून दाखवलं. आता आम्ही या निवडणुकीमध्ये एक आमचं म्हणणं आपल्यासमोर घेऊन येताना सांगत आहोत की 2017 जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या बाबी आम्ही मांडल्या होत्या त्यातल्या तब्बल 90 ते 95% बाबी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. आम्ही ते करून दाखवलेलं आहे. त्यामुळे आम्ही जे करून दाखवलं ते फक्त लोकांना सांगायची गरज आहे. ते लोकांना सांगण्यासाठी म्हणून आमचे सगळे शिलेदार सज्ज आहेत. आणि ज्या काही 10% कमी गोष्टी ज्या आमच्याकडून राहिलेल्या आहेत करायच्या, त्या आमच्याकडून राहिलेल्या आहेत म्हणण्यापेक्षा ज्यांची भूक अजूनही भागत नाही, पैसा सत्ता, सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, असं करून ज्यांची अजूनही भूक भागत नाही आणि जे अजूनही सगळ्या कॅपिटलिस्ट लोकांच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत आणि भांडवली अर्थव्यवस्थेचे पाईक होऊन त्यांच्यासाठीच जणू ह्या सत्ता त्यांना ग्रॅब करायच्या आहेत, अशा लोकांमुळे आमचा 10% जो जाहीरनामा आहे त्याला खीळ बसलेली आहे. तोही जाहीरनामा आम्ही पुन्हा एकदा पूर्ण करणार आहोत. फक्त आत्ता माझी 2 मिनिटाची भूमिका म्हणताना एकच गोष्ट मी सांगितली पाहिजे की आमच्या आत्ताच्या जाहीरनाम्यामध्ये एक महत्त्वाची बाब आम्ही जी सांगितली आहे ती ही की महापालिकांच्या शाळांमधून शिकलेले जे विद्यार्थी असतील, जे शिक्षण घेऊन बाहेर पडतील, महापालिकाच्या नोकऱ्यांमध्ये महापालिकेतून शिकलेल्या विद्यार्थ्याचं एक विशेष आरक्षण असेल, ही घोषणा आम्ही या आमच्या जाहीरनाम्यात करतोय. मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे. यातनं किती लोकांना नोकऱ्या मिळतील संख्या महत्त्वाची नाही, परंतु महापालिका करत असलेली काम आणि महापालिकांच्या शाळांचा आमचे नेते सन्मान्य आदित्यजींनी वाढवलेला दर्जा, ज्या दर्जांमुळे आत्ता अक्षरशः महापालिकांच्या शाळा प्रवेशांसाठी दिवसरात्र पालकांच्या रांगा लागत आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. सो इतरांचं काय टीका टिप्पणी करण्यापेक्षा किंवा ज्यांच्याकडे विकासाच्या बोलायला मुद्दे नाहीत त्यांच्यासारखं जात धर्मांच्या गप्पा मारण्यापेक्षा आम्ही हे ठामपणे सांगतोय की होय,
आम्ही करून दाखवले. जे जे करून दाखवलं ते आपल्यासमोर मांडणार आहोत आणि यात अजून आपल्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपल्याकडे एक दान मागायला येत आहोत. आणि हे दान मागताना आम्ही पुन्हा ठामपणे सांगतोय की होय, मुंबईचा महापौर हा इथला मराठी माणूस होणार आहे. क्या बात आहे. तुमची भूमिका आता आमच्या लक्षात आली. तुमच्या उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजल्या. जर पत्रकार उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत असतील तर याचा स्पष्ट अर्थ आहे, कारण तुम्ही लोक कन्व्हिन्स होणं सगळ्यात अवघड असतं. ज्या अर्थी तुम्ही कन्व्हिन्स होत आहात म्हणजे वी आर ऑन द राईट ट्रॅक. अगदी. तुमच्या भूमिकेनंतर आपण जाऊया आमच्या प्रश्नोत्तरांच्या तासाकडे. आणि या माझ्या सगळ्या पत्रकार सहकाऱ्यांना खूप प्रश्न आहेत तुमच्यासाठी. या प्रश्नांना आपण सुरुवात करूया. सुरुवात माझ्या प्रश्नापासून करते. सध्याची जी सगळी राजकीय परिस्थिती आहे, कोण कोणाबरोबर युती आघाड्यांमध्ये जात आहे, मतदार प्रचंड कन्फ्यूज आहे. राजकीय विश्लेषक, राजकीय तज्ज्ञांनी सुद्धा काय नेमकी पुढे या संदर्भातले अंदाज बांधायचे, याचा कुठलाही अंदाज बांधता येण्यासारखी सध्याची परिस्थिती नाहीये. आणि या सगळ्या राजकारणाचा तुम्ही भाग असताना ह्या परिस्थितीकडे नेमकं कसं पाहता? मला असं वाटतं ताई, तिकीट मिळालं नाही म्हणून पक्ष बदलणे हे काही मला फारसं पटत नाही. सॉरी टू से, मग ते कुठल्याही पक्षाबाबत असो, पण हे काही फार पटत नाही. ज्या पद्धतीचा मी आक्रोश वगैरे बघितला हा तो माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे. म्हणजे काय विकासासाठी आणि जनसेवेसाठीची ही तळमळ आहे, बाप रे, की एवढी तळमळ करणारी लोक असताना सुद्धा आम्ही का खड्ड्यांच्या रस्त्याने जातोय? इतके तळमळ करणारे लोक की हंबरडा फोडून, म्हणजे अरे माणूस मेल्यावरही कोणी इतका मोठा हंबरडा फोडणार नाही. असा हंबरडा फोडून रडणारे लोक जर या देशात असतील तर का अजूनही आम्हाला गढूळ पाणी मिळतं? का अजूनही आमचे पथदिवे नीट लागत नाहीत? का अजूनही आमच्या साध्याशा स्पीड ब्रेकरवरून अपघात होतो? का अजूनही एखादी बिचारी माय माऊली सकाळी मॉर्निंग वॉकला जाते आणि अचानक तिच्या डोक्यातनं वरून झाडातनं नारळ पडतं आणि तिचा जीव जातो? गोष्ट खूप साधी आहे. जर हे इतके विकास करणारे लोक असतील की त्यांना विकासाची संधी मिळाली नाही तर मी पेट्रोल टाकून जाळून घेतो, मला काय समजत नाही आहे, मी खूप गरीब आहे, मी खूप सामान्य अरे सामान्य घरातनं आलेली माणसं खर्च कसा करू शकतात? ऑनेस्टली बरं का ताई, म्हणजे बघा की मी म्हणजे आता ते काय भाजपचे काय बाजार बुनगे असतात जे सांगतात की सुषमा अंधारे किती पक्ष फिरून आल्या. मी कुठल्याही पक्षात नव्हते ताई, कुठल्याही पक्षात नाही. माझा राजकीय प्रवासच मुळात शिवसेनेपासून आहे आणि माझा प्रवास राजकीय शिवसेनेपासून, पण मी गेली 15-20 वर्ष चळवळीत आहे. अजून मला आठवत नाही ताई माझ्या आयुष्यात मी एकही फ्लेक्स लावला आहे म्हणून. ही फार मोठी गोष्ट आहे की मी फ्लेक्सच लावला नाही. एक तर त्याची 2 कारणं आहेत. मी फ्लेक्स लावून माझं काम दाखवायची गरज नाही. पीपल नोज व्हॉट आय एम डुईंग. लोकांना माहिती आहे की मी काय करते, मी फलटणमध्ये काय करते, मी सावरीमध्ये काय करते, मी कुठे कुठे काय काय मुद्दे उचलते. दुसरी गोष्ट, माझ्याकडे इतके पैसेच नाही आहेत. अरे मला कळत नाही एवढे फ्लेक्स दहीहंडीला. तुम्हाला माहिती आहे आमच्या पुण्यामध्ये दहीहंडीच्या निमित्ताने चक्क 11 4 व्हीलर, दुसरं बक्षीस, पहिलं बक्षीस 11 2 व्हीलर, दुसरं बक्षीस, पहिलं बक्षीस 5 4 व्हीलर आणि एकमेव बक्षीस काय तर 11 गुंठे जमीन. अरे जर हे निवडणुकीचं चिन्ह मिळण्याच्या आधी एवढा खर्च करू शकतात, 5-5 हजार किलो चिकन वाटप, चिकन वाटून कसा देश विकास करू शकतो हे माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे. आणि असे करणारे लोक यांच्याकडून काय आपण अपेक्षा करायच्या? बरे ज्यांच्या निष्ठा, तत्व, वैचारिक अधिष्ठान यासारखी कुठलीच गोष्ट नसते. तर मला कमाल वाटते. पण असो, मी याच्यावर काय व्यक्त व्हायचं, मी एवढंच व्यक्त होत असते की पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. कदाचित त्यांची तत्वाची निष्ठेची व्याख्या ती असेल. अगदी एखाद्या राजकारण्याने असं म्हणावं तर सामान्य माणसाची काय स्थिती नाही, त्याचं कारण असं आहे की मी वारंवार असं सांगते की मी काय म्हणता येईल त्याला, मी पॉलिटिकली करेक्ट असण्यापेक्षा मी सोशली करेक्ट असणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे आणि मी ती गोष्ट कायम प्रमाण मानत आली आहे. आणि बाय ब्लेस्ड म्हणजे ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे की मी ज्या पक्षात काम करते तो पक्षसुद्धा मला सांगतो की आपण 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणारे आहोत. सो माझी आणि त्यांची वेवलेंथ, प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांना जेव्हा मी बाबासाहेबांचा आणि शाहू महाराजांचा विचार जोडते तेव्हा ते जास्त महत्त्वाचं वाटतं. आज तर क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा जन्मोत्सव आहे आणि त्या निमित्ताने नेमकं
आपल्याकडे एक महिला नेता आणि त्या विचारातनं आलेली. सो हा एक दुग्ध शर्करा योग. अगदी अगदी. माझ्या सहकाऱ्यांकडे जाते, त्यांच्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया. आणि पहिला प्रश्न. ताई, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्ही आता जे म्हटला की मी फलटणमध्ये काय करते हे सगळ्यांना माहिती आहे. ताई, Zee24 जो जमीन गैरव्यवहार उघड केला पुण्यातला, जो की मागच्या वर्षातला सर्वात मोठा घोटाळा उघड केला आहे, तर त्यावर सुषमा अंधारे का नाही बोलल्या? असं सिलेक्टिव्ह का? सुषमा अंधारे त्याच्यावर सुद्धा बोलल्या. काय मला काय आक्रमकपणे तुम्ही ऐका ना, बोलायला ऐका, पाहिजे ऐका. होतं, त्या आक्रमकपणे नाही मला बोलल्या. काय म्हणायचंय, काय पार्थ पवार काय आम्हाला गुळखोबरं देऊन चालवणार आहे? काय देणं घेणं आहे आमचं? फक्त माझा मुद्दा एवढाच असतो त्याच्यामध्ये की पार्थ पवारवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आय रिपीट वन्स अगेन, हे झीवर सांगितलं, पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आणि पार्थ पवारांच्या प्रकरणातल्या त्या लोकांना जे सस्पेंड केले ते नुसते सस्पेंड नाही तर डिसमिस झाले पाहिजेत. कारण 99% ज्याचे शेअर्स आहेत अमेडियामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नाही आणि 1% वाल्यावर गुन्हा दाखल होईल. तो ये तो काही बात नाही होईना. जितकं अजित पवारांच्या पक्षामध्ये आज अंधेकर गँगच्या लोकांना उमेदवारी दिली, हे जितकं गंभीर आहे तितकंच मोहळांनी जी लिस्ट सॉर्ट आउट केलेली आहे इकडे तिकडे पण गुंडांना उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. सो हे जे लोक आहेत, आणि त्यातही विशेष अजित पवारांनी आज जे म्हटलं ते फारच महत्त्वाचं आहे. ते काय म्हणाले की अरे नुसता आरोप केला म्हणून काय होते, जर भाजप जर माझ्यावर आक्षेप घेणार असेल तर भाजपने आधी स्वतः आरशात बघावं की 70,000 कोटीचा आरोप केलेल्या माणसाला ते जवळ घेऊन बसलेच ना. अहो, जर अजित पवारांनी जर भाजपचे दात भाजपच्या घशात घातले असतील तर याच्यावर काय उत्तर आहे त्यांच्याकडे? आपण दादा, तुम्ही आणि मी पराधीन जगती पुत्र मानवाचा, पराधीन सत्ताधीशांच्या दारी, हा जन्म पत्रकारांचा आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा, एवढंच मी सांगेन. मुद्दा आहे रुपाली चाकणकरांचा, कारण रुपाली चाकणकरांचा कोणताही मुद्दा आला की तुम्ही तो लावून धरता. त्यामुळे असा प्रश्न सगळ्यांनाच आहे की नेमका काय वाद आहे की रुपाली चाकणकरांचं कुठलंही प्रकरण आलं की त्यावर तुम्ही बोलता? नाही, मला नाही वाटत. मुळात मला चाकणकर तितक्या वर्दच वाटत नाहीत की त्याच्यावर चर्चा व्हावी, अजिबात वाटत नाही. किंवा ते फार काहीतरी गंभीर प्रकरण आहे, फार काहीतरी महनीय व्यक्तिमत्व आहे, असलंही काही वाटत नाही. कारण साधी गोष्ट आहे, राजकीय पुनर्वसन करावं लागतं. आता ज्या बाईंना खडकवासल्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वतःचं डिपॉझिट वाचवता आलं नाही, त्या अचानक महिला आयोगावर जाऊन बसतात काय, आणि त्यांची जी कार्यपद्धती असते ती कार्यपद्धती बघता म्हणजे मला खरंच कळत नाही. म्हणजे कदाचित सुनील तटकरेंचे निकष अजून काही वेगळे असू शकतात, असो, त्याच्यात मला जायचं नाही. म्हणजे काय कुठेतरी काय मला माझ्या सौंदर्यावर कोणीतरी जवळ, काय किती बालिश विधान आहे, किती बालिश विधान आहे. यांना कसं कळावं की सौंदर्याची व्याख्या तुमच्या बाह्यतमतेवर नसते, ती तुमच्या वैचारिक अधिष्ठानावर जास्त ठरते. आणि तुम्ही अशा कोणी काही स्मृती मंदाना वगैरे काही लागून गेलेल्या नाही आहात. तुम्ही अत्यंत सामान्य चार चौघींसारख्याच आहात. मला आता त्याच्यावर नाही जास्त करायचं. परंतु ह्या सगळ्यांमध्ये फक्त जेव्हा कधी महिलांचा मुद्दा येतो त्यावेळेला सत्ताधाऱ्यांच्या संबंधाने प्रश्न असेल तर मी बॅकआउट करेल, आणि विरोधकांच्या संबंधाने असेल तर मी उसळून पुढे येईल. हे वाईट असतं. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दाखल जर सांगायचं झालं ना, तर प्रांजल खेवलकरच्या प्रकरणामध्ये मला वाटते काहीतरी 10-20 ग्रॅमचा ड्रगचा विषय आला. ड्रगचा विषय होता, नार्कोटिक्स डिपार्टमेंटचा होता, ह्याच्यात महिला आयोगाचा काही संबंधच नव्हता. तरी बाई पत्रकार परिषदेत बसल्या. सावरीमध्ये 115 कोटीचं ड्रग सापडलं. कुठल्या बिळात बसल्या होत्या बरं? सो आक्षेप याच्यावर आहे, बाकी आपल्याला काही घेणं देणं नाही. आणि दूरपर्यंत ते काही जर कोणाच्या डोक्यात असेल ना की काय, दूरपर्यंत मी त्याच्यात विचार करत नाही. कारण मला असं वाटतं की एखाद्याला कम्पेअर करायला सुद्धा तेवढा बुद्ध्यांक असला पाहिजे. दॅट्स इट. तुम्ही म्हटलं की मी सर्वत्र असते, फलटणला पण होती, तर फलटणची संपदा मुंडेंची जी बाजू होती ती तुम्ही जोरकसपणे मांडली. आणि त्यानंतर एका भाजप नेत्यावर तुम्ही आरोप केला होता, आणि त्याच्यानंतर जी निवडणूक झाली तर तिथे त्यांच्याच कुटुंबातला एक नगराध्यक्ष निवडून आला. मग ह्याच्यात तुम्ही कमी पडलात की लोकांची मानसिकता याला कारणीभूत आहे? याच्यामध्ये ना आय थिंक टिळे नावाचा तो माणूस आहे,
एकतर संपदाच्या प्रकरणात माझं आजही म्हणणं आहे की संपदाची हत्या झाली की आत्महत्या ही गूढ तसंच आहे आणि त्याचा अजूनही तपास नीट होत नाही आहे. त्याच्यात फक्त आपल्या 2-3 गोष्टी मान्य नक्की झालेल्या आहेत की आपण म्हणत होतो की तुमचं आम्हाला ते विशेष SIT पथक विथक या सगळ्या आता अंधश्रद्धा झाल्यात, आम्हाला त्याच्यात पडायचं नाही आहे. याच्यामध्ये निवृत्त न्यायालयाची न्यायाधीशांची चौकशी समिती असली पाहिजे, तर ती आता मागणी मान्य झालेली आहे. एक दुसरं असं की संपदाच्या संबंधाने तिचं कॅरेक्टर असेसिनेशन करण्याचा प्रयत्न जे आपण जे म्हणताय की का चिडता, तर त्याचं कारण हे आहे समुपदेशन, सक्षमीकरण, सबलीकरण असा आयोगाचा एक हेतू असतो. पण हे कशाशी खातात हे ज्यांना माहीत नाही, अशा कॉप्या करून पास झालेले जर लोक तिकडे बसवले तर काय होऊ शकतं त्याचं चित्र आपण बघतो की एक स्त्री कशा पद्धतीने तिला तिचा जीव गमवावा लागतो आणि मरणोपरांतही तिच्या देहाची विटंबना थांबत नाही आणि तिचं कॅरेक्टर असेसिनेशन करण्याचा प्रयत्न होतो आणि तो प्रयत्न करताना त्याच्यातला अहम रोल जो असतो तो महिला आयोग निभावतं की महिला आयोग सांगतं की तिचं कॅरेक्टर बरोबर नाही, ती चीड येणारी गोष्ट असते. अशा सगळ्या प्रकरणामध्ये माझा रोल, मी का जास्त त्वेषाने पुढे आले, तर काहीही असलं तरी तुम्ही तिचं कॅरेक्टर नाही डॅमेज करू शकत. यू आर नॉट जज. आणि एखादी स्त्री एखाद्याशी कोणाशी तरी मोबाईलवर बोलते याचा अर्थ ती वाईट चारित्र्याची होती असं तर तुम्ही अजिबातच नाही ठरवू शकत. आणि महिला आयोग तर नाहीच नाही, हे तर खूपच वाईट आहे. असं सगळं असताना आपण तो स्टँड घेतला. त्याच्यामध्ये भाजपाचे जे होते निंबाळकर, तर त्या निंबाळकरांनी माझ्यावर 50 कोटीचा दावा वगैरे ठोकायची भाषा केली. आपण काही घाबरत नाही त्या दाव्याला. समजा पडला जरी दावा तर आपण त्यांच्याकडनंच उसने घेतले असते, कारण एवढे पैसे तर आपल्याकडे नाही आहेत. पण मला माहिती होतं की माझ्याकडची जी बाजू आहे ती फार खरी बाजू आहे. कारण कुठल्याही सरकारी दवाखान्यातले जे पोस्टमार्टम रिपोर्ट असतात, गव्हर्नमेंट सर्वंट आहे ती, तर ते रिपोर्ट दवाखान्यात असले पाहिजेत, ते घरी असायचं काम नाही. संपदाला ज्या रूममधनं डेड बॉडी हस्तगत केली तिथे पोस्टमार्टमचे रिपोर्ट मिळाले, हे फार वाईट आहे. तिथे रेप केसचे रिपोर्ट मिळाले, हे फार वाईट आहे. ते रिपोर्ट तिकडे काय करत होते, अनेक गोष्टी सस्पेक्टेड होत्या. मी तर तिच्या सहीपासून पेनाच्या शाईपासून अनेक गोष्टी प्रकाशात आणल्या. आणि त्याच्यानंतर हे लक्षात आलं निंबाळकरांच्या पण की प्रकरण आपण समजतोय तितकं साधं नाही. आणि 50 कोटीचा दावा ठोकेल अशी भाषा करणारा माणूस दुसऱ्या दिवशी माफी मागत राहतो, हा विजय आहे माझा. आता या सगळ्यांमध्ये परत ज्याच्यावर आरोप होता त्यालाच त्यांनी उमेदवारी दिली. हा कोडगेपणा भाजपच करू शकते. हा कोडगेपणा भाजपकडे आहे की तोंडाला फडकं बांधून उमेदवार तुम्ही नामांकन भरायला आणता. अशी काय मजबुरी आहे बरं भाजपाची की त्यांना स्वच्छ चारित्र्याचे लोक भेटत नाहीत? काय मजबुरी आहे का? भाजपचा क्रायटेरियाच हा आहे की खूप जास्त गुन्हे करा, बलात्कार करा, भ्रष्टाचार करा, बॉम्बस्फोट करा, ड्रग्ज विका, मग आमच्याकडे या, मग आम्ही तुमचे तारणहार म्हणून बसलेलो आहोत. आता या सगळ्यांमध्ये तुम्ही म्हणताय की नेमकी चूक कुणाची, कमी कोण पडलं, तर दादा तिथले जे उमेदवार होते ना ते रोज रात्री बोलायचे. अक्षरशः त्या टिळे जो आहे त्याच्या अपोजिटचा जो उमेदवार होता त्यांच्या त्या दोघा नवरा बायकोला या लोकांनी उचलून नेलं, रात्रभर उचलून नेलं, जबरदस्तीने त्यांच्याकडून व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात इतका त्रास त्या लोकांना दिला त्यांनी. आणि पैसा वारे माप ना, तो कुठून येतो हे वेगळं सांगायची गरज नाही. जर 8 दिवसाचं ड्रग्ज विकल्यावर जर 115 कोटी मिळत असतील तर मी वेगळं सांगायची काय गरज आहे? ताई, ह्यालाच धरून माझा प्रश्न आहे. तुम्ही सातारा ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावावरती तुम्ही म्हणजे त्यांचं प्रकरणात त्यांचं नाव समोर आलेलं होतं. आत्ताही मी नाव डबल घेते मी. हो, हां. मी घेतलं पण नाव मग ते. त्याच्यात फॉलोअप तशा प्रकारे झाला नाही, म्हणजे काय, म्हणजे त्याच्यानंतर काहीच ह्या संदर्भात झालं नाही असं दिसतंय, तर त्याच्यावरती काय म्हणणं? ताई, सातारा ड्रग्ज प्रकरण हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने कारवाई झाली ती कारवाईच मुळात इतकी सस्पेक्टेड आहे. ती कारवाई खरंच ड्रग्ज ची मोहीम चालवायची, ड्रग्ज मुक्तीची मोहीम चालवायची म्हणून ती कारवाई केली गेली की फक्त आणि फक्त चेक अँड मेट करायचा म्हणून ती कारवाई केली गेली, हे मी खूप सिरियस नोटवर सांगते.
त्याच्यानंतर पोलिसांनी विशेषतः साताराचे तुषार दोशी जे फलटणच्या प्रकरणातही होते, हे तुषार दोशी यांना सगळे पत्रकार विचारत होते की साहेब ह्याच्यातला प्रकाश शिंदे नावाचा माणूस कोण. नाही हो म्हटले, तो प्रकाश शिंदे तो नाही. माझी अर्धी एनर्जी प्रकाश शिंदे एकनाथ शिंदेचे भाऊ आहेत हे एस्टॅब्लिश करण्यात गेली. मी ते एस्टॅब्लिश करून दाखवलं. मी त्याचे सगळे पुरावे, त्याच्या सगळ्या सातबारा, सगळ्या गोष्टी दाखवल्या. आता हे सगळं केल्यानंतर अपेक्षित काय आहे बरं? अपेक्षित असं आहे की याच्यामध्ये जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्याने एक प्रेस कॉन्फरन्स केली पाहिजे. का केली नाही? प्रांजल खेवलकरच्या प्रकरणामध्ये तुम्ही प्रेस कॉन्फरन्स केली. प्रांजल खेवलकरच्या प्रकरणामध्ये तुम्ही रेड कशी टाकली, त्याचं अगदी रूममध्ये एंटर केल्यापासून काय काय वस्तू होत्या, तिकडे कॉर्नर पीसवर काय होतं, छोट्या टिपॉयवर काय होतं, बेडवर काय होतं, कोणी कशी एंट्री केली, पर्सला हात लावला का, कागदाला हात लावला, तुम्ही प्रत्येक गोष्ट दाखवली CCTV मध्ये. या प्रकरणातला रेड होतानाचं CCTV फुटेज कुठे आहे? रेड झाली त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने का बरं प्रेस कॉन्फरन्स केली नाही? तो ऑफिसर अजूनही का लोकांच्या समोर आला नाही? विशेष प्रांजल खेवलकरला तुम्ही नंतर पुढे 4 महिने जामीन नाही दिला, त्याच्यासोबतच्याही लोकांना. या प्रकरणात जो ऑन स्पॉट मिळाला तो ओंकार डिगे कुठं आहे? कुठं आहे रणजित शिंदे? का बरं या लोकांना ताब्यात घेतलं नाही अजूनही? का त्यांना सोडून दिलं जाते? 75 मीटरच्या एरियाजमध्ये तुम्हाला अजिबात बांधकामच करता येत नाही. कोयनासारखं अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये का बरं तुम्ही बांधकाम केलं? या बांधकामाला परवानगी कुणी दिली? तो काय तो नाव मोठं मोठं बोलणारा शंभूराज देसाई, हां, गोड बोल्यान साखर झेल्या माणूस, हा माणूस सांगतो की नाही नाही त्या काहीही बोलतात, कॉप्या करून पास झाले का हे? यांना कळत नाही काय झालं ते. तुम्ही ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात त्या जिल्ह्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्या जिल्ह्यामध्ये मिनी स्वित्झर्लंड असलेलं महाबळेश्वर आहे. त्या जिल्ह्यामध्ये संबंध राज्य आणि राज्याच्या बाहेरून जिथे विद्यार्थी शिकायला येतात ते पाचगणी आहे. त्या जिल्ह्यामध्ये 105 TMC क्षमता असणारं धरण हे कोयना धरण आहे. का बरं त्याच्यावरती तुमचं लक्ष कुठं होतं? पाचगणीमध्ये 45 किलो कोकेन एका वेळेला सापडतो. अरे तिथे विद्यार्थी शिकतात, तिथे पर्यटक येतात आणि याच्याकडे शंभूराज देसाईचं लक्ष नाही आणि दुसऱ्यांना शहाणपण सांगणार. आता याच्यात आपण म्हणताय की फॉलोअपमध्ये काय कमी पडलं. ताई, हे मांडणं सुद्धा खूप रिस्क आहे. गट्स लागतात. उपमुख्यमंत्र्यांना थेट राजीनामा मागायला गट्स लागतात आणि सुषमा अंधारेने ते गट्स दाखवले. सुषमा अंधारे कोणी अरबोपती खरबोपती नाही आहे. सुषमा अंधारे सडाफटिंग माणूस आहे. आजही बँक बॅलन्स बघा, 20 रुपये फोनपेला कसे करायचे इथंपासून टाईप करणारा माणूस आहे मी. एक अतिशय साधा आयुष्य आहे माझं, तरीसुद्धा मी ते गट्स दाखवले, मी ती हिंमत दाखवली आणि मी लढा थांबवलेला नाही. त्याच्यावरची एक पत्रकार परिषद मला आजच घ्यायची होती, पण एक कागद माझ्याकडे आला नाही म्हणून मी थांबले. हे मी परत एकदा जीवर सांगते, मी अजिबात त्याचा फॉलोअप सोडलेला नाही. मी त्यावर निश्चितपणे पुन्हा एकदा मांडेल. फक्त जागा वाटपांच्या चर्चा इतक्या जोरात चालू होत्या की ती बातमी किल होऊ नये. काही काळ मी संपादक म्हणून काम केले, त्यामुळे थोडंसं तुमच्यातलं ज्ञान आहे, तर ती बातमी किल होऊ नये म्हणून थांबले होते. नंतर ख्रिसमस फिवर, मग 1 जानेवारी, या सगळ्यांमध्ये मी थांबले आणि आज मी प्रथेप्रमाणे मला आज प्रेस कॉन्फरन्स करायची होती. मी पत्रकारांना निरोपही दिले होते, पण नेमक्या वेळेला माझी काही थोडीशी अडचण झाली. 2 दिवसानंतर आपण जे म्हणताय की याच्या फॉलोअपचं काय झालं, तर याच्या फॉलोअपमध्ये पुढे काय काय आहे तेही मी आपल्याला सांगेन निश्चितपणे. खूप राजकीय प्रश्न होतात, थोडेसे लाईट करा म्हणजे आपला मूड थोडासा लाईट होईल. नाही, पण हे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. अगदी. हे महाराष्ट्राशी संबंधित, कारण महाराष्ट्राच्या तरुणाईशी जर कोणी खेळत असेल तर अशा लोकांना एक्सक्यूज करता कामा नये. तुम्ही एवढं बिंदास्त बोलता, डॅशिंग वक्त्या म्हणून ओळखल्या जाता, तुम्हाला त्याची कधी भीती वाटत नाही का? नाही ताई, काय भीती वाटणार आहे बरं? काय करतील करून करून? जीव घेतील, याच्या पलीकडे काय करतील बरं? पण आपण ज्या चळवळीचं बाळकडू घेऊन आलो आहोत त्या चळवळीने सांगितलंय 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगूया, हे जास्त महत्त्वाचं. दुसरी गोष्ट अशी की अपने पास हैच क्या अपने पास, हां, म्हणजे अगदीच झोला उठा के चल पडे अशा पण पठडीतले नाहीत आपण. जबाबदाऱ्या आहेत, पाशा आहेत. पण माझं एकच पिल्लू आहे 7 वर्षाचं आणि ते लहान जे लेकरू आहे,
मी हे जाहीर सभांमधून सांगितले की हे लेकरू शिवसेनेला दान, शिवसैनिक त्याची काळजी घेतील आणि ते घेतील. बाकी जगायला असं लागतं किती बरं, 2 वेळचं जेवण आणि मुलीच्या शिक्षणाचा खर्च, फार फार तर गाडीचा डिझेल खर्च, ह्याच्या पलीकडे असं किती लागणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, संबंध महाराष्ट्राच्या भूतलावर, देशाच्या भूतलावर सुषमा अंधारेला जमीन किती आहे. तर सुषमा अंधारेकडे 1 एकर पण नाही, 1 एकरला पण 10 गुंठे कमी आहेत आणि ते कोरडवाहू आहे. आणि हे अतिशय सूर्यप्रकाश पारदर्शक पद्धतीने. त्यामुळे मला जर कोणी म्हटलं ना की काही काही वेळेला असं असतं की तुम्हाला अमुक एक प्रकरणात एवढी ऑफर, तर माझा पहिला प्रश्न असतो, अरे दादा एवढं मोठं कपाटच नाही रे आपल्याकडे, ठेवायचं कुठं त्याला. साधी माणसं आहोत आपण. त्यामुळे भीती वाटत नाही. भीती कुणाला वाटते. नवनाथ ग्रंथामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे की आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही ग्रंथांचे दाखले द्यायलात, माय तर हो, जिथे ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत दाखले दिले पाहिजेत. नवनाथ ग्रंथामध्ये मच्छिंद्रनाथांना घेऊन गोरक्षनाथ निघतात आणि मच्छिंद्रनाथांच्या झोळीमध्ये एक कणकेची वीट असते आणि ते सतत घाबरत मागे पुढे बघत राहतात. गोरक्षनाथ म्हणतात की आपण संन्याशी का घाबरताय. जेव्हा ती झोळीतली वीट फेकून दिली तेव्हा ती भीती जाते. आपल्या झोळीत असं कुठलंही धन गाठोडच नाही की ज्याची भीती वाटावी. आणि मला हे पक्क कळलंय, हे वाक्य जीने कट करू नये, कृपया एडिट करू नये. मला हे पक्क कळलंय की आज घडीला मोदी अमित शहाच्या या सगळ्या हुकुमशाहीला तोच माणूस भिडू शकतो जो सडाफटिंग आहे, जो फाटका आहे. माझा एक हॅलो मॅम, आज सावित्रीबाईंचा जन्मदिवस जी, आहे जी. आणि तुम्ही चळवळीतून पुढे आल्या आहात. जी. राजकारणात तुम्ही आज महिलांना कुठे बघतात, म्हणजे महिला तेवढ्या प्रमाणात महिलांना संधी मिळते का, की अजूनही पुरुषांचं जो वर्चस्व या क्षेत्रामध्ये. दादा 93ला ना आपल्याकडे भूकंप झाला महाराष्ट्रात, विशेषतः लातूरमध्ये 30 सप्टेंबर 93ला. आणि 93-94लाच महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला. तो होता 73वी घटना दुरुस्ती. आणि त्या घटना दुरुस्तीच्या नुसार महिलांना आधी 33%, ते 33 कसा आकडा काढला त्यांच्या जीवाला माहिती, आणि पुढे 50%, तर 50% आरक्षणाचा आकडा काढला. आणि ते 50% आरक्षण का पाहिजे होतं, तर चूल आणि मूल सांभाळणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या चुलीपर्यंत राजकारण जावं. पण आत्ताची एकूण परिस्थिती बघितली तर राजकारण चुलीपर्यंत जाण्यापेक्षा ते थेट चुलीत गेले का अशी म्हणण्याची परिस्थिती आहे. आणि हे जळजळीत वास्तव आहे. कारण जातपितृसत्ताक व्यवस्थेमध्ये ज्या काही महिला आम्हाला दिसत आहेत त्यातले सन्माननीय अपवाद वगळता, म्हणजे यशोमती ठाकूरांच्या सारखा अपवाद हा सन्माननीयच आहे, बहन मायावतीजींचा अपवाद हा सन्माननीयच आहे की ह्या लिगसीने येत नाही, त्या स्वतः उभ्या राहतात बायका, हे फार महत्त्वाचं आहे. परंतु वडिलांचा, नवऱ्याचा, मुलाचा, भावाचा पदर त्यांचं बोट धरून राजकारणात येऊन आणि इथे काहीच माहीत नाही आहे त्यांना, हे फार विशेष आहे की महिला नगराध्यक्ष निवडून आल्या आणि आपापल्या पक्षप्रमुखांकडे जाऊन सत्कार स्वीकारताना त्यांच्या पुरुषांनी सत्कार स्वीकारले. भयंकर आहे हे, जळजळीत आहे. कित्येक ठिकाणी, बरं हे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांपुरतं आहे का? नाही, हे राज्याच्या राजकारणातही आहे. त्या ठिकाणी त्या महिला त्यांच्या पुरुषांच्या पपेट म्हणून काम करतात का? म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जेव्हा दिल्लीचा तख्त खुणावत होता, अगदी त्याच वेळेला परळीची जागा कोणाच्या स्वाधीन करावी ती धनंजय मुंडेंच्या पेक्षा, कारण विश्वास धनंजय मुंडेंवर आहे की नाही, तर ती पंकजा मुंडेंना देऊया. अगदी तसंच सुशीलकुमार शिंदेंना दिल्लीचा तख्त खुणावतो तेव्हा सोलापूरची जागा, एकही काय विशेष आहे, एकही विश्वासू कार्यकर्ता सापडत नाही, ती जागा प्रणितींना मिळते. तीच गोष्ट राधाकृष्ण विखे पाटलांची असते की राधाकृष्ण विखे पाटलांना कोणीतरी कोपऱ्याला गुळ लावतं की तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात, चला मुंबईत जा. तर अशा वेळेला अहिल्यानगरची जागा कोणाला द्यायची, तर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील होतात. ह्या सगळ्या त्या पुरुषांच्या पपेट म्हणून वावरणाऱ्या ज्या स्त्रिया असतात. तर एका अर्थाने पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीने जर आमच्याकडे निर्णय क्षमताच येणार नसेल, जोपर्यंत स्त्रियांमध्ये निर्णय क्षमता येत नाही स्वतंत्रपणे,
आणि सभागृहामध्ये स्वतंत्रपणे त्या बोलत नाहीत. कित्येक अशा बायका आहेत ज्या महिला नगराध्यक्ष झाल्या, ज्यांना स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन कळत नाही, विशेष घटक योजना काय कळत नाही, आशा वर्करची कामं कळत नाहीत. आपल्या भागात किती आशा वर्कर आहेत, किती अंगणवाडी आहेत, काय कुपोषित बालकांची स्थिती आहे, हुंडाबळी किती आहे, याचं कुठलंही बजेटचं नॉलेज त्यांना नाही आहे. प्रस्ताव कसा मांडावा, एन्डॉर्समेंट काय गोष्ट असते, अप्रुव्हमेंट काय असतं, याच्यातलं काहीही कळत नाही. आणि तरीही ते चालतंय सगळं. आरक्षणाचा म्हणजे महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण आरक्षणासोबतच निर्णय क्षमतासुद्धा विकसित झाली पाहिजे. आणि त्यासाठी यशदामध्ये मी ऑफिसर असताना आम्ही कपॅसिटी बिल्डिंग, क्षमतावृद्धी विकासाचा कार्यक्रम राबवत होतो. मला वाटते पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी असणाऱ्या महिलांच्यासाठी शासनाकडून असे क्षमतावृद्धी विकासाचे कार्यक्रम राबवणं गरजेचं आहे. कारण आपण जसं म्हणालात मगाशी प्रश्न विचारल्यासारखं, की जर असले कोणीतरी उपटसुंब खुर्चीवर बसून जे समावेशन, समुपदेशन आणि सक्षमीकरणापेक्षा फक्त पालख्या व्हायचं काम करत असतील तर अशा लोकांकडून अपेक्षा नाही येते. राजकीय सगळं सांभाळत असताना तुम्ही घरची आघाडी कशी सांभाळता? आत्ताच तुम्ही म्हणालात की तुमचं एकच पिल्लू आहे, so त्या मुलीचं फार कसं सगळं छान. करता? मला असं वाटतं की माझ्या सगळ्या वाटचालीमध्ये माझ्याहीपेक्षा जास्त मोठं योगदान आहे ते माझ्या लेकीचं आहे. म्हणजे काल तिला म्हटलं की बाळा आता मला जरा 5-6 दिवस मुंबईला थांबायचं आहे. थोडी रडत होती, थोडं डोळ्यात पाणी होतं, बट शी नोज की आपली मम्मा हे सगळं निभावत आहे. आणि मम्मा तिची एकटीची लढाई आहे, एक खांबी तंबू आहे सगळं. सो ती फार छान पद्धतीने सहकार्य करते. हा एक भाग. घरी गेल्यानंतर मला जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ मी तिच्यासोबत घालवायचा, किंवा ठरवून तिला बाहेर नेणे, ठरवून चल आपण मग शॉपिंगला जाऊया का, मग तुझ्या आवडीची चॉकलेट्स घेऊया का, मग तुला काही ट्रॅम्पोलिनला न्यायचे का, मला जिथे शक्य आहे. फार मोठी सुट्टी लांब ठिकाणी प्रवक्ता म्हणून तुम्ही लोक नाही तर सुरूच, ताई फोन होत्या हे सुरूच असतं, तर त्यामुळे फार लांब रेंजच्या बाहेर जाता येत नाही. मग रेंजमध्ये राहून मला तिच्यासाठी अजून काही गोष्टी करता येतात का, शक्यतो घरी असल्यावर तिच्या शाळेची तयारी ठरवून मी स्वतः करते. तिचा होमवर्क, तिचा अभ्यास, तिच्या असाइनमेंट हे मी स्वतः करते. आपण अगदी तिच्या शाळेत जरी जाऊन विचारलं तर तिच्या टीचर्स सांगतील की तिच्या पॅरेंट्स मीटिंग, एव्हरीथिंग हे मी स्वतः करते. आणि घरी असल्यावर स्कूल बस असतानाही मी जाणीवपूर्वक तिला स्वतः शाळेत घ्यायला जाते. आणि मग सुरुवातीला तिला काही वाटत नव्हतं पहिले. आत्ता मात्र ती सांगते मम्मा तू नको येत जाऊ का. ते सगळे म्हणतात ती तुझी आई तिकडे लीडर आहे ना, मग ती आली ना तुला घ्यायला, तर मग तुला यायचं असेल तर तू रिक्षात नाही येत जा. आणि मग माझ्या लेकीला रिक्षात बसायचं असतं म्हणून मी रिक्षानं पण तिला घेऊन जाते ते. सो मला वाटतं की मला फॅमिली सपोर्ट तसा छान आहे. जॉईंट फॅमिली आहे, घरातली सगळीच माणसं माझ्या छान आहेत, सगळीकडचीच. सो ते सगळे खूप छान समजून घेणारे आहेत. सुषमाताई, कृपाशंकर सिंग म्हणाले होते उत्तर भारतीय महापौर बसवायचा आहे. त्यानंतर तुमच्या पक्षाचे आणि मनसेचे बरेच नेते त्यांच्या वक्तव्यावर तुटून पडले होते. त्यानंतर वारिस पठाण बोलले की मुंबईची महापौर एखादी हिजाबवाली महिला बनू शकते आणि शेख आणि खान सुद्धा मुंबईचा महापौर होऊ शकतो. तुम्ही आल्याला गर्जना केलीत की मुंबईचा महापौर मराठीच होणार, तर या मराठीच्या व्याख्येत हिजाबवाली महिला किंवा खान किंवा शेख बसतो का? मला असं वाटतं की मी त्याच्या आधी अजून एक वाक्य बोलते. आम्हाला कुठल्याही तुमच्या जात धर्माच्या कितीही आम्हाला ठरवून कोणी ओढण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे. या महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस मराठी आहे. आत्तापर्यंत शिवसेनेने जे महापौर दिले त्या महापौरांची यादी काढून बघा आणि त्या महापौरांमध्ये असणारी नावं बघा, ती कोण आहेत, ती मराठीच आहेत. आता मराठी असणं हे असं कोणी जाती धर्मावर जर ठरवत असेल तर तोही एका अर्थाने अन्याय असेल. कारण शिवसेनेला आम्ही जितक्या अभिमानाने सांगू शकतो की शिवसेनेला आत्ता आम्ही ताकदीने उभे आहोत, कारण शिवसेनेला संजय राऊत साहेबांच्यासारखं एक नेतृत्व लाभलेलं आहे. तितक्याच ताकदीने आम्ही आधी हेही सांगायचो की शिवसेनेकडे जितके आनंद दिघे ताकदीने आम्हाला मिळालेले होते तितक्याच ताकदीने साबिरभाई शेखसुद्धा मिळालेले होते. सो हे जे मुद्दे आहेत ना, असे मुद्दे आणून जाणीवपूर्वक ती लढाई डायव्हर्ट करणं किंवा ठरवून एक ट्रॅप टाकणं, पण त्यांना जर असं वाटत असेल की त्या ट्रॅपमध्ये आम्ही अडकू तर मला वाटते ते भ्रमात आहेत. कारण पेपर आपण नुसता सोडवण्याचा सराव करण्यापेक्षा परीक्षक पेपर कसा टाकू शकतो तर परीक्षकाच्या अंगाने विचार केला की अभ्यास अजून चांगला होतो. माझा प्रश्न आहे,
आत्ताच तुम्ही म्हटलात की महिला नेता, तुम्ही स्वतः एक पक्षाचे नेत्या आहात मराठी सॉरी पुन्हा सुरू करते. आत्ता जसं म्हटलात की महिलांना जसं प्राधान्य नाही आहे किंवा ते कमी प्रमाणात आहे, पण खूप वेळा असं दिसलेलं आहे की ज्यावेळेला एखाद्या पक्षाच्या, मग त्या कोणत्याही असून देत, रुपाली चाकणकर असून देत किंवा ठोंबरे असून देत किंवा वाघ असून देत, नाहीतर तुम्ही आहात, कोणालाही खूप ट्रोल केलं जातं. महिला नेत्या म्हणून तुम्हाला सगळ्यांना खूप ट्रोल केलं जातं. हां, सॉफ्ट टार्गेट म्हणून महिलांकडे पाहिलं जातं आणि त्याप्रमाणे ते ट्रोल केलं जातं. तर त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, सॉफ्ट टार्गेट तर महिलांना केलं जातं, हे कोणी नाकारून चालणार नाही. परंतु मला असं वाटतं की आम्ही ज्या क्षेत्रात आहोत ना, ते अनकवर्ड आहे. ते कवर्ड नाही आहे, ते अनकवर्ड आहे. ज्या क्षणी आपण चौकट ओलांडून बाहेर पडलोय, त्या क्षणी आपली प्रत्येक कृती ही सार्वजनिक आहे. अशा वेळेला सार्वजनिक स्थळांवरून तुम्हाला सतत मोजपट्ट्या लावून बघितलं जाणार आहे. या मोजपट्ट्यांमध्ये बऱ्याचदा वाघाला मांजर करण्याचे सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत. आता वाघाला म्हणजे असं काही नाही, तर वाघ या प्राण्याच्याबद्दल बोलते, तर मांजर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्या मोजपट्ट्या लावून घ्यायच्या का नाही, इट डिपेंड्स अपॉन अस. ते आपल्यावर अवलंबून आहे. एक. दुसरं असं की ज्या क्षेत्रात मी काम करते ते काही परमार्थाचं क्षेत्र नाही आहे, अध्यात्माचं क्षेत्र नाही आहे इथे की मी समोरच्याच्या पाया पडलं की समोरचा माऊली म्हणून माझ्या पाया पडेल. हे क्षेत्र राजकारणाचं आहे. इथे प्रत्येकजण एकमेकांना कापायलाच बसलेला आहे. त्याच्यामुळे माझं तिकीट कापलं तर हंबरडा फोडून रडणे, मला काही नाही मिळालं, नॉट नेसेसरी यार. असं नसतं ते. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात या गोष्टी सहज आहेत. अहो, जर तिकीट कापल्यामुळे जर कोणी पक्ष बदलत असेल तर ज्यांचे 40 आमदार पळवून नेले, मग त्यांनी काय करावं? त्यांनी पक्षच सोडून द्यावा का? करायचं काय बरं? मला वाटतं नेतृत्वाच्या ठायी या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. नेतृत्वाच्या ठायी शिस्तप्रियता जितकी महत्त्वाची आहे, नियोजन जितकं महत्त्वाचं आहे, वक्तृत्व आणि संघटन जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच संयमसुद्धा जास्त महत्त्वाचा आहे. तो संयम असला पाहिजे. काय मला कमी ट्रोल केलं का बरं? अरे, माझ्या तर खाजगी आयुष्यापर्यंत पोहोचले ना. मोस्टली सगळ्या महिला नेत्या आहेत ना, त्यांच्या खाजगी आयुष्यापर्यंत सगळेजण पोचतात आणि एका अर्थाने ती मेंटॅलिटी दिसून येत नाही का, की अजूनही आपली मेंटॅलिटी बदललेलीच नाही आहे. तुम्ही किती वेस्टर्नाइज आहात म्हणून दाखवलं. मी मगाशी जे या ताईच्या प्रश्नाला उत्तर दिलं ना, तेच पुन्हा म्हणेल. अशा वेळेला आपण ठरवायचं असतं. तुम्ही मला शिवी दिली, तुम्ही दिली, तुमच्याकडे होती, तुम्ही दिली, मला घ्यायची का नाही ते मी ठरवेल ना. मला नको आहे तुमच्याकडून तुम्ही दिलेली गोष्ट, मला नाही ती स्वीकारायची. तुम्ही जरी देऊ केली तरी मला नको आहे ती. मी ठरवलं पाहिजे ना. पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. तुम्हाला सन्मान नाही, तुमच्याकडे सन्मान नाही म्हणून तुम्ही इतरांना सन्मान देऊ शकत नाही. इतकं सोपं आहे. तुमच्याकडे शिव्याच आहेत, त्यामुळे तुम्ही शिव्याच देऊ शकताय. ज्याच्याकडे जे आहे त्याने ते देऊ केलं, त्याच्यातलं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हा माझा प्रश्न आहे. जसं मी म्हटलं की मला त्यांना असं वाटलं की अशा पद्धतीने ट्रोल केल्यावर, आधी मला उंचीवरून ट्रोल केलं, स्टूलवाल्या बाई वगैरे म्हणत होते. ठीक आहे ना, ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला माझ्याबद्दल बोलायला जर मुद्दाच नसेल तर माझ्याबद्दल बोलायला जर 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा एखादा आरोप माझ्यावर नाही आहे, माझ्याबद्दल बोलताना कुठलं ED CBIचं बॅगेज नाही आहे, कुठलंही क्राईम नाही आहे, किंवा कुठल्याही लाचखोरीत माझा कोणी नातेवाईक अडकलेला नाही आहे की त्याला लाच घेताना कोणीतरी पकडले बाबा आणि त्या लाचखोरीतनं वाचायचे म्हणून मी भाजपकडे गेले, असं पण काही नाही आहे. बरं, विशेष मी खोबरं तिकडं चांगलं करत सत्ता आहे म्हणून पक्षप्रवेश केला, असं पण नाही आहे. जर माझ्याबद्दल बोलायला काहीच नाही आहे तर काय शोधून काढाल बरं? तर शोधून काय काढतील? उंचीच कमी आहे, रंगच काळा आहे. हो, आहोत आम्ही कृष्णवर्णीय, काय फरक पडतो त्याने? तर काय इतकी म्हणजे सहज घेण्याची गोष्ट आहे ही. आणि या सगळ्यात महत्त्वाचं की बाई म्हटल्यावर ते अशा पद्धतीने एकदा तुमच्या बाईपणावर हल्ला केला की ती अडते, ती नडते, हे त्यांना कळलं की मग ते वारंवार हल्ले करतात. त्यामुळे तुम्ही हलणार नाहीत, तुम्ही ढळणार नाहीत, तुम्ही अडणार नाहीत, तुम्ही नडणार नाहीत. हे एकदा ठामपणे तुमच्या कृतीतनं तुम्ही सांगितलं की पुन्हा ते तसा प्रयत्न करत नाहीत. माझ्याबद्दल जे प्रयत्न त्यांनी सुरुवातीच्या 1-2 वर्ष केले
ते प्रयत्न त्यांना नंतर करावेसे वाटले नाही, कारण त्यांच्या लक्षात आलं की अरे असं करून काहीच फरक पडत नाही आहे. मी जेव्हा काम करते फील्डमध्ये तेव्हा मला असं वाटतं मी बाईपणाचं व्हिक्टीम कार्ड खेळू नये. इवन कुठल्याही कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीने, तेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त कलिग आहात, तेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त कार्यकर्ता आहात. इट डझंट मॅटर वेदर शी इज मेल ऑर फिमेल, ते महत्त्वाचंच नाही आहे. मी कार्यकर्ता आहे आणि जर मला ते सहन होत नसेल ना तर मला कोणी निमंत्रण पत्रिका देऊन बोलावलेलं नाही आहे. मी बाय चॉईस आलेली आहे, मग मी घरात जावं आणि भाकरी थापत बसावं. पण जर मी इथे आले तर मी त्या सगळ्या प्रकारची मानसिकता ठेवावी, कारण माझा लढाच ही मानसिकता बदलण्यासाठीचा आहे. ही मानसिकता मला माझ्या कृतीतनं, माझ्या लढ्यातनं, माझ्या लढ्याला विजयी करून बदलायची आहे, ती रडून बदलणारी नाही आहे. ताई, तुम्ही मगाशी महिलांच्या राजकारणातील सहभागाविषयी बोललात, त्यालाच एक धरून प्रश्न आहे. सध्या राजकारणात झेंजीचा जो राजकारणाशी संबंध तो दूर जाताना दिसतो आणि घराणेशाही जास्त पाहायला मिळते, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ज्यांनी घराणेशाहीचे आरोप केले होते तेच आता इतके बरबटलेले आहेत. एकीकडे फडणवीस म्हणाले की आमदार खासदारांच्या पोराला आम्ही उमेदवाऱ्या देणार नाहीत, पण पुण्यामध्ये आमदार पठारेंच्या नुसत्या पोरालाच नाही तर सुनेला पण उमेदवारी भाजपानेच दिली. नार्वेकरांच्या घरात किती उमेदवाऱ्या गेल्या, ज्या बडगुजरवर यांनी अगदी काय काय पद्धतीने आरोप केले, त्या बडगुजरच्या घरात 3 उमेदवाऱ्या दिल्या गेल्या. सो मला वाटतं फडणवीसांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे. सध्या भाजपा, मी वारंवार म्हणते की तत्वनिष्ठ भाजपा आज घडीला राहिली नाही. आत्ता भाजपामध्ये जुने विरुद्ध नवे हा संघर्ष उभा राहिलेला आहे. महापालिकेच्या निमित्ताने जो आक्रोश आणि आक्रस्त आहेत ना, जो एकूण म्हणजे अक्षरशः काही लोक तर शाप देत होते की हे लोक आपापसात पेटतील मरतील, हे भाजपचे लोक शाप देत होते, भाजपचे लोक उपोषणाला बसले होते. हे जर सगळं चित्र बघितलं तर मी अत्यंत जबाबदारीनं सांगितलं पाहिजे, भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ती कधीही फुटू शकते. ज्या पद्धतीने एक काळ होता की दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता झाली आणि जेव्हा काँग्रेसमध्ये एक सवते सुभे तयार झाले तेव्हा त्या काँग्रेसला सुद्धा फुटीचा शाप लागला. आज घडीला दिसणारे सगळे पक्ष, एक बहुजन समाज पार्टी आणि जनता दल जर सोडला तर सगळ्याच्या सगळ्या पक्षांची गंगोत्री जमनोत्री ही काँग्रेस आहे. अगदी भारतीय जनता पार्टीची सुद्धा गंगोत्री जमनोत्री ही काँग्रेस आहे. अगदी त्याच पद्धतीने आत्ता भाजप जे अतिशय पोट आपल्याला फुगल्यासारखं दिसतंय, ही वाढ नाही, ही सूज आहे. आणि ही सूज असणं हे निरोगी लक्षण नाही आहे, हे 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 तब्येत बिघडल्याचं लक्षण आहे आणि हे निकृष्टतेचं लक्षण आहे. भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि भाजप जेव्हा फुटेल तेव्हा ती इतक्या वाईट पद्धतीने फुटेल, कारण गडकरी ज्या पद्धतीने सांगताहेत की नव्यांना घेताना जरा जुन्यांचा विचार करा. देवयानी फरांदे माझ्याबद्दल काही टीकेने बोलले असतील, पण देवयानी फरांदेच्या डोळ्यातलं पाणी खोटं नव्हतं. त्या बाईचं जे काळीज हल्लं असेल की अरे आम्ही इतकी कष्ट केली आणि तुम्ही आम्हाला डावलताय. सीमा हिरेला डावलून ज्या पद्धतीने उमेदवाऱ्या दिल्या गेल्या बडगुजरांच्या घरामध्ये, हे वाईट आहे ना. किंवा मुनगंटीवार साहेब जे म्हणाले की शनी शिंगणापूर नंतर जर दरवाजा कोणाला नसेल तर तो आमच्या पक्षाला नाही आहे. ही उदाहरणं बोलकी आहेत. ही उदाहरणं भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे त्याची लक्षणं सांगणारी ही उदाहरणं आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की परिवारवाद किंवा एकेकाळची तत्वनिष्ठ भाजपा ज्या पद्धतीने फडणवीसांनी तत्वहीन करून टाकलेली आहे, या महाराष्ट्राचं वाटोळं किंवा या महाराष्ट्राचं सगळं सांस्कृतिक स्वास्थ्य जे अत्यंत विध्वंसाच्या मार्गावर नेलं, त्याला जबाबदार जर कोणी असेल तर महाराष्ट्रात ते देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. जे म्हणजे आज बोलायला वावच नाही आहे देवेंद्र फडणवीसांना, वावच नाही आहे की अजित पवार म्हणाले की अरे माझ्यावर 70,000 कोटी घोटाळ्याचे आरोप करून तुम्ही मला ठेवून घेतलंच ना सोबत. याला काय स्कोपच नाही, याला उत्तरच देऊ शकत नाहीत फडणवीस. हे सगळं जे विध्वंसक राजकारण आहे त्याचं क्रेडिट गोज टू मिस्टर देवेंद्र फडणवीस. त्यामुळे ताई तुम्ही ते आता जो सगळा उल्लेख केला त्या पत्राचा केला, फडणवीसांना तुम्ही एक पत्र लिहिलं होतं, तर त्याच्यात तुम्ही घराणेशाहीवर बोलला होता. तर तशीच घराणेशाही तुमच्या पक्षात पण आहे, तर तुम्ही तुमच्या पक्षप्रमुखांना असं काही पत्र पाठवलं आहे का? फारच चांगला प्रश्न आहे. मला असं वाटतं की अर्न करणं आणि अवॉर्ड करणं याच्यात फरक आहे.
सन्माननीय आदित्य ठाकरे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची क्रेडिबिलिटी अर्न केलेली आहे, ती कमावलेली आहे. ती कमावली आणि ते तिथे एस्टॅब्लिश झाले, हे फार महत्त्वाचं आहे. पण इकडे अर्न केलं गेलं नाही. बघा, पंकजा मुंडे यांना नाकारलं होतं लोकांनी, पण पंकजा मुंडेंना परत बॅकडोर एंट्री दिली गेली. अर्न आहे की अवॉर्ड आहे ते तुम्ही ठरवा. मी अशी अनेक उदाहरणं सांगू शकते आपल्याला, अनेक, म्हणजे हे सहज ओघाने आलं म्हणून मी अशीच उदाहरणं तुम्हाला अजून काही सांगू शकते की ज्या लोकांनी अर्न केलंय की त्यांना अवॉर्ड केले. राहुल नार्वेकर अर्न करून आले, देवरांचे चिरंजीव अर्न करून आले नाही, अवॉर्ड केले गेले. तर हे अवॉर्ड करणं असं ज्यांचं झालंय त्यांच्याबद्दल मी पत्र नक्की लिहिलं पाहिजे. ज्या क्षणी मला असं वाटेल की माझ्या पक्षात सुद्धा अर्न करण्यापेक्षा अवॉर्ड करणं जरा चालू आहे का आणि त्याच्यासाठी कुठल्या शिफारशी चालू आहेत का, तेव्हा मी सुद्धा माझ्या पक्षप्रमुखांना ताकदीने पत्र लिहीन. कारण आपण जर बघितलं असेल की प्रशांत जगतापांनी निर्णय घेतला तेव्हा सगळ्यात आधी त्यांच्या कौतुकाची पोस्ट जर कोणी टाकली असेल तर ती मी टाकली होती. ताई, एक सर्वसामान्य महिलांच्या वतीने प्रश्न मांडते. मागच्या वर्षी आपल्या झी 24 तास वाहिनीने आणखी एक प्रकरण उघडकीस आणलं होतं पालघरमधलं. म्हणजे एक पत्रकार म्हणून, एक मुलगी म्हणून बोलतानाही तो शब्द शरम वाटते की तिथे सौदा केला जातो अक्षरशः मुलींचा, आणि त्या इतक्या कोवळ्या नकळत्या वयातल्या मुली असतात की आपल्याला पैसे घेऊन आपलं लग्न लावलं जातंय हे त्यांना कळतही नाही. म्हणजे इतकी भीषण परिस्थिती आहे आज आपण म्हणतो की मुंबईत रात्री 2 वाजता आम्ही बिनधास्त फिरू शकतो, इतकी सुरक्षित आहे मुंबई. पण याच मुंबईत दिवसाढवळ्या एक माथे फिरू लोकलमध्ये चढतो आणि बिनधास्त एका तरुणीला फेकून देतो. ही इतकी भीषण अवस्था आहे आज. इथे मागच्या वर्षी हगवणे प्रकरण झालं, गरजे प्रकरण झालं. अशा किती सर्वसामान्य मुलींनी आपला जीव गमावला असेल जे जगासमोर आलेही नसेल. अशा आपल्या महाराष्ट्रात महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न जिवंत आहे, त्यांना समान न्याय मिळालेला नाहीये. अशा वेळी खरंच प्रश्न पडतो की आपलं महिला आयोग करतंय काय? ताई, हेच तर उत्तर होतं त्या ताईंच्या प्रश्नाचं. बघा, एवढ्या सगळ्या प्रश्नांची सरबत्ती तुम्हीच केली. म्हणजे या समस्या किती भीषण आहेत. आणि हा क्राईम रेट वाढतो कधी? जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा तेव्हा हा क्राईम रेट वाढतो. जेव्हा जेव्हा भाजपा सत्तेत येते तेव्हा तेव्हा महिलांचा सन्मान पायदळी तुडवला जातो. कुलदीप सेंगरसारख्या माणसाला जर त्याच्या मिरवणुका काढल्या जाणार असतील तर इथे काय परिस्थिती असेल बरं? काय अपेक्षा करायची? ज्या राज्यामध्ये आयोगावर बसलेली बाई जर महिलांचं अवमूल्यन करत असेल आणि महिलांचं चारित्र्य हनन करण्यासाठी हिरिरीने पुढे येत असेल तर दाद कोणाकडे मागायची? म्हणून बदल अपेक्षित आहे. का लढतोय? सुषमा अंधारे जर सत्तेसाठी लढणारी असती तर तिकीट मिळालं नाही म्हणून हंबरडा पडून रडणं विडणं चालू केलं असतं. उलट मी वारंवार म्हटलं, लोकसभा इलेक्शन असेल, विधानसभा इलेक्शन असेल, तुम्ही लोकांनी मला वारंवार प्रश्न विचारले की ताई कुठून लढणार, आणि मी हसत सांगितलं की मी कुठूनही लढणार नाही बाबा, मी नाही आहे त्या भानगडीमध्ये. आत्ताही मी सांगते की मला काही डोक्यात नाही माझ्या पक्षाकडून ते काय बडवे काय वगैरे. मला एक साधं कळतं, बडव्यांच्या भीतीने पंढरपूर सोडायचं नसतं. पंढरपूर आपला हक्काचा आहे, पांडुरंग आपल्या हक्काचा आहे आणि आपल्या भक्तीच्या जोरावर आपण तो मिळवायचाच असतो आणि तो मिळत असतो. म्हणजे त्याची काही एवढी काही गरज नसते. हा महत्त्वाचा मुद्दा. परंतु महिला सक्षमीकरणाच्यासाठी निश्चितपणे किमान बाकी कोणी नसलं तरी बाईपणाची वेदना समजून घेऊन बाई म्हणून ज्या महिला राजकारणी आहेत आणि महिला म्हणून स्वतंत्र राजकारण उभं करू पाहतात, स्वतःचा परीघ विकसित करू पाहतात, अशा महिला राजकारणींनी निश्चितपणे यावर काम केलं पाहिजे. किमान आपण इतकं करू शकतो का की ट्रोलिंग आपण थांबवू शकत नाही, पण बाकी कुठल्याही पक्षातली जरी असली तरी इतर महिलेला मी ट्रोल करणार नाही, हे एकदाच उमगलं पाहिजे. आपण बघितलं असेल की मला कधी देवेंद्रजींना बोलायचं तर मी बोलेन, मी निश्चितपणे टीका करेन, परंतु अमृताजींचा उल्लेख मी कायम माझी लाडकी भाऊजाई असा करून पुढे बोलते. मी शहाजी बापूंबद्दल बोलायला जेव्हा गेले ना, मला चांगलं आठवतं, तर मी सांगोल्यात म्हटलं होतं की बापू माझी भाऊजाई खानदानी आहे म्हणून आणली बरं का, 200 रुपयाचं लुगडं बापू तिला घेऊन दिलं नाही तुम्ही, तुमच्याकडे एवढा पैसा कुठून आला. मी बापूंना बोलेन, पण बापूंची पत्नी ही बाई आहे, ती आमची बाई आहे. तर हे एकदा जर कळलं ना, गणित एक गमक कळलं ना की कुठल्याही क्षेत्रातली स्त्री असो तर आपण एकमेकींना धरून चालायचं आहे, हा प्रवास आहे आपला, तो मला वाटतं खूप सुखकर होईल. ते
इवन अगदी म्हणजे कालचं उदाहरण, आमच्याकडून कुठली तरी एक महिला पक्षांतर करून गेली आणि एक कुणीतरी लिहित होता, तर म्हटलं बाकी सगळं लिहायचं, पण अशा पद्धतीने नाही, ही चुकीची गोष्ट आहे. त्या कुठल्याही पक्षात गेल्या तरी आम्ही हे सहन करणार नाही, कारण ही पद्धत नाही आपली. ती ज्यांना रुजवायची त्यांनी रुजवू, परंतु ही शिवसेनेची पद्धत अजिबात नाही. अगदी खरं तर हे सगळं ज्याला सामाजिक एक बूज आहे, ज्याला एक राजकीय म्हणूया नकोय, आपण एक एकंदरीतच नीतिमत्ता आहे, त्याला हे करण्यासारखं आहे जे आता आपण सांगताय ते. अर्थातच आता राजकारणाचा इतका ऱ्हास झालाय, हे कितपत पुढे जाईल. बघा ताई, तिसरे पत्रकार याच सभेतले की तुम्ही सुद्धा हे मान्य करताय की सध्या राजकारणाचा ऱ्हास झालाय, अगदी सगळेजण- सांस्कृतिक राजकारण सगळं तहस नहस झालंय, आणि म्हणून म्हणते की हे सगळं या 10 वर्षात जे घडलं त्याला जबाबदार फडणवीस आहे. अगदी कवीचं मन खूप हळवं असतं आणि तुम्ही पण अशाच हळव्या मनाच्या आहात. तुमच्या कविता बऱ्याच प्रसिद्ध आहेत, काव्यसंग्रह आहेत. मला असं वाटतं की या माझ्या चर्चासत्रामध्ये आता आम्ही ते थांबतोय, कारण आपल्याला पुढच्या सेशनमध्ये जायचंय. मात्र जाता जाता एक छानशी कविता होऊन जाऊ देत. मला असं वाटतं की त्या कविता खरं तर माझ्याकडे, मी राजकीय लिहित नाही, मी खूप तरल लिहिणाऱ्यांपैकी आहे, आणि मी तरल लिहिते म्हणून मी ते प्रकाशित करत नाही, कारण माझी इमेज जी अशी फायर ब्रँड आहे ती मग फार अशी मृदू वगैरे होऊन जाईल, म्हणून मी ते कुठेही प्रकाशित करत नाही आणि त्यावर मी काही फार बोलत नाही, कारण मी जास्त ललित वगैरे लिहिणाऱ्यांपैकी आहे. पण माझ्या लेकीसाठी बऱ्याचदा मी लिहिते. आज सावित्रीबाईंचा जन्मोत्सव आहे म्हणून आपण बऱ्याचदा लेकीला झोपवताना तिला जोजवत असतो, तर तिच्यासाठी मी बऱ्याचदा कविता लिहित राहते. तर तेव्हा ऐक ऐक लेकी बाई काय सांगते रमाई, ऐक ऐक लेकी बाई काय सांगते रमाई, देह साहेबांचा झिजला इथल्या पीडितांच्या पायी, ऐक ऐक लेकी बाई, ऐक ऐक लेकी बाई काय सांगते जिजाई, जिजाईचा ताना शिवबा महती गातो या ज्योतिबा, ऐक ऐक लेकी बाई काय सांगते जिजाई, जिजाईचा ताना शिवबा महती गातो या ज्योतिबा, ज्योतिबाची ग साऊ, ज्योतिबाची ग साऊ, साऊच्या ग आम्ही लेकी, जपू विचारांची बांधी लकी, ऐक ऐक लेकी बाई. परंतु तुम्हाला अपेक्षित हे नाही आहे हे मला माहीत आहे, त्यामुळे जे मी लिहित नाही पण इतर लोक काय जे लिहितात, तर ते त्याच्यामध्ये मला एक आवडलेली कविता होती, ती मला वाटते सय्यद अलाउद्दीनची कविता होती, आणि ते फार छान लिहितात. कोण म्हणतं लोकशाही आलीच नाही, कोण म्हणतं लोकशाही आलीच नाही, कालचे गोटे आज झाले मोठे, कालचे गोटे आज झाले मोठे, काल होता साधा आज झाला दादा, त्याच्या हातातनं रामपुरी गेलाच नाही, आणि कोण म्हणतं लोकशाही आलीच नाही. व्यापारी झाला मोठा शेतकरी झाला छोटा, व्यापारी झाला मोठा शेतकरी झाला छोटा, दलालाने हात आमचा मध्येच केला थोटा, ज्याला जसं पिळायचं त्याने तसं पिळलं, ज्याला जसं गिळायचं त्याने जसं गिळलं, तुम्हाला समजवायला कुणाची माय व्यालीच नाही, आणि कोण म्हणतं लोकशाही आलीच नाही. छोटे वाडे महाल झाले, छोटे वाडे महाल झाले, झोपड्यांचे हाल झाले, काल नव्हते ते आज झाले, छोटे वाडे महाल झाले, झोपड्यांचे हाल झाले, काल नव्हते ते आज झाले, आणि हुकुमशाहीला मूठ माती मिळालीच नाही, पण कोण म्हणतं लोकशाही आलीच नाही. पण माझ्यासारखा हे सगळं वाचल्यानंतर जे मला वाटतं, तर निवडणुका न लढवता उमेदवारांची आयात होऊ लागली, निवडणुका न लढवता उमेदवारांची आयात होऊ लागली, एकाशी घटस्फोट करून ती दुसऱ्यासोबत नांदू लागली, निवडणुका न लढवता उमेदवारांची आयात होऊ लागली, एकाशी घटस्फोट करून ती दुसऱ्यासोबत गुण्यागोविंदानं नांदू लागली, आणि कोण म्हणतो हो लोकशाही धोक्यात आली. आणि आपल्या ह्या सगळ्या प्रश्नोत्तराच्या तासानंतर एका हलक्या फुलक्या सेगमेंटकडे जाऊया, आणि हे सत्र घेऊन येते माझी सहकारी प्राची. हे तुमचं फार भयंकर असतं. तर आता ताई, औपचारिक गप्पा तर खूप झाल्यात, आणि आता आमचं मन की बात हे एक विशेष सेगमेंट आहे, जे सांगितल्यावर तुमच्या चेहऱ्यावर फारच हसू आलेलं आहे, कारण तुम्ही आधी ते केलेलं आहेत आणि त्याची छान अशी उत्तरं देखील दिलेली आहे. आज आम्ही तुमच्यासाठी काही कविता आणलेल्या आहेत, त्या कविता आम्ही तुम्हाला दाखवू. तुम्हाला जी कुठली राजकीय परिस्थिती आठवेल किंवा राजकीय नेता आठवेल त्याचं नाव घ्यायचंय. नक्की सुरुवात करूयात. दुःख माझे मी कुणा सांगावे, सांगताना शब्दही मुके व्हावे, भेटणं तुझं मी असा उतावीळ, की पावलांनीच मला मागे ओढावे. दुःख माझे मी कुणा सांगावे, सांगताना शब्दही मुके व्हावे, भेटण्या तुझं मी असा उतावेळ, की पावलांनीच मला मागे ओढावे. सांगा गोगावले दादा, तुमचे म्हणणे कुणी ऐकावे.
अजूनही पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाही. सो हे फक्त आणि फक्त आमच्या भरत शेठ गोगावलेंसाठी. वा, असं लगेच उत्तर आलेलं आहे. पुढे जाऊयात. जखम अशी झाली की कुणाला सांगताही येईना आणि सोसली इतकी की आता सोसवेना. बोलू गेलो तर शब्दांनीच साथ सोडली आणि गप्प राहिलो तर मौनही राहावेना. जखम अशी झाली की कुणालाही सांगताही येईना आणि सोसली इतकी की आता सोसवेना. बोलू गेलो तर शब्दांनीच साथ सोडली आणि गप्प राहिलो तर मौनही राहावेना. मुलुंडचा व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या, सांगा. का बरं असं का? अरे काय म्हणजे माझ्या एका मित्राची कविता येत आहे केशव खटिंग नावाच्या. त्याचं फार चांगलं हायकू असतं ना, 3 ओळीचं हायकू, त्या हायकूत आहे तर एक टक्क नजरेची भिंतीवर पालग पालग सखे तसे माझे हालग. त्यांची सतत एक टक्क नजरेची पाल की राज्यसभेचं काय होईल. त्याची खालची एक ओळ आहे, रामकाठी बाबुळतीचा देह सक्क वारग. हे ग्रामीण शब्द आहेत. रामकाठी बाबुळतीचा देह सक्क वारग, मुक्का मार्ग सखे नुसता मुक्का मार्ग. किरीट सोमय्यांचं ना कुणाला सांगतील. ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे जर पक्षात आले आणि त्यांच्यामुळे म्हणजे सत्ता पालटवण्यासाठी, जे किरीट सोमय्याने सांगितलं की मी आरोप असेच केले नाही, मी फडणवीसांच्या सांगण्यावर केले, पण ज्या फडणवीसांच्या सांगण्यावर एवढा वाईटपणा घेतला त्या फडणवीसांनीही त्यांचं दुःख समजून घेतलं नाही. आणि काय झालं शेवटी किरीट सोमय्याचं जे वाईट आणि वाटोळं झालं की आयुष्यभरासाठी मुलुंडचा व्हिडिओ स्पेशालिस्ट किंवा आमच्या राऊत साहेबांच्या भाषेत अजून वेगळाच शब्द आहे त्याला. तर हे सगळे शब्द बोलताही येईना, सांगता येईना, सोसवेना आणि मौनही राहावेना, नुसता मुक्का मार्ग. पुढे जाऊयात. ही कविता सगळ्यांनाच खरं तर माहिती आहे, खूप ट्रेंडिंग आहे. मन तुझं जलतरंग लहरी तुझं साज, दरवेळी परकी वाटे ओळखीची गाज, चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही, भर तिचा माज नाही, ओटीची लाज नाही. ही खरंच खूप सुंदर ओळ आहे की भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही. आणि ही जी स्थितप्रज्ञता आहे, ही स्थितप्रज्ञता की जी फार गरजेची असते राजकारणामध्ये. मला वाटतं खूप कमी लोकांकडे की चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही. की बऱ्याच जणांचं वाटतं की अरे आता काय चाललेलं आहे, पण ते गाणं दगाबाज नाही. मला वाटतं डेडिकेटेड टू मनसे प्रमुख राज ठाकरेची की भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही, गाणं दगाबाज नाही, की महाराष्ट्र धर्माचं गाणं वाजत राहील. तर ज्यावेळेस ठाकरे बंधू एकत्र आलेले होते तेव्हा सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद होता. आम्ही तुमच्या चेहऱ्यावरचा देखील आनंद पाहिलेला होता. अश्रू अनावर झालेले होते. म्हणजे जरी ती चाल फसवी वाटत असली तरी त्याच्या मागे जे भाव आहेत ते खरे आहेत. काय वाटलं होतं त्यावेळेला ज्यावेळेस डोळ्यामध्ये अश्रू आले होते? मला बघा, कधी राजकारणामध्ये मी टीका केली आहे का त्यांच्यावर? मी नक्की टीका केली. मी पुन्हा एकदा सांगते, त्यांनीही माझ्यावर टीका केली का? खूप टीका केली. माझा व्हिडिओ चालवला, सगळं केलं. परंतु ना त्यांच्यामध्ये आणि शिंदेंमध्ये एक फरक आहे, त्यांच्यामध्ये आणि फडणवीसांमध्ये एक फरक आहे. त्यांनी टीका केल्या किंवा आम्ही टीका केल्या, त्यांनी विश्वासघात नाही केला. शिंदेंनी विश्वासघात केला. टीका आणि विश्वासघातामध्ये फरक आहे. त्यांनी चिन्ह पळवलं नाही, त्यांनी त्यांच्या स्वकर्तृत्वानेच नवा पक्ष निर्माण केला, नव्या पक्षाचं नवं मान्यताप्राप्त चिन्ह उभं केलं. शिंदेंनी तसं केलं नाही. त्यामुळे आयत्या पिठावर रेघोट्या ओढणं आणि स्वतःची जमीन तयार करणं याच्यात फरक आहे. आणि असं असताना जेव्हा की 12 आमदार निवडून आल्यावरचा जो रुबाब असतो तोच रुबाब आजही कायम असतो. चालण्यात बोलण्यात तो डौल असतो. त्यामुळे भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही. बारी. पुढे जाऊयात. जीवनाची सर्व पानं काय सोनेरीच होती, सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती. भारी आहे हे. खरं तर
फार म्हणजे भटसाहेब म्हणजे खूप तात्विक आणि खूप तत्त्वज्ञानाच्या पातळीवर लिहिणारे लेखक आहेत. पण त्यामुळेच की सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती. प्रबोधनकारांचा एकूण वारसा सांगताना जी तेजाळणारी ओळ, जी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी उच्चारली की बेशक आम्ही हिंदुत्ववादी आहोत, पण तुमच्यासारखं डोळ्याला पाणी लावून नमनम करणाऱ्या हिंदुत्वापेक्षा प्रत्येक पीडित दुःखितांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारं हिंदुत्व आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. धर्मविद्वेषी भाषा करून लोकांची घरं पेटवण्यापेक्षा गोरगरिबांच्या चुली पेटवणारं हिंदुत्व आमच्यासाठी जास्त मोठं आहे. मला वाटतं ती तेजाळणारी ओळ जास्त महत्त्वाची आहे. असं सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब. पुढे जाऊयात. संपली मैफल तरी ना संपलो मी, माझ्या राखेतही झंकार होता. कोण आलं असं लगेच? एकाच वेळेला मला दोन्ही उपमुख्यमंत्री आठवतात. आमच्या गावाकडच्या भाषेत पण ताई इस्तू इजवणे एक शब्द आहे. इस्तू इजवणे. ज्या पद्धतीने फडणवीसांनी एकेकाचा इस्तू इजवलाय आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची प्रकरणं बाहेर काढली. एकाचं ड्रगचं प्रकरण निघालं, दुसऱ्याचं जागेचं प्रकरण निघालं. एका पाठोपाठ एक दोघांचेही मंत्री अडचणीत येत गेले. आणि हे न कळण्या इतके काही ते दूध खुळे नाहीत. म्हणजे मी फार शहाणी ते वेळे असं नाही, ते माझ्यापेक्षा ज्ञानी आहेत. कदाचित ते एका अपेक्षित वेळेच्या, कारण काल बैठकीत बसल्यावर अजितदादा म्हणाले सुद्धा की माझा क्रमांक 1चा शत्रू कोण आहे, तर ती भाजपा आहे. पण आहे तरी तुम्ही तिथे आहात, याचा अर्थ संपली मैफिल. तुम्हाला वाटतंय की तुम्ही संपत नाही, पण ते तुम्हाला संपवायलाच बसलेले आहेत. माझी या राखेतही, राखेत झंकार होता होता, आता नाही येतो, होता. पुढे जाऊया. तसे काही चेहऱ्यावरती अधिक उणे नसते, पण मनात दुःख असणाऱ्यांचे हसणे वेगळे दिसते. वा 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 वा, फार सुंदर, फार सुंदर, फारच सुंदर आहे. तसे काही चेहऱ्यावरती अधिक उणे नसते, पण मनात दुःख असणाऱ्यांचे हसणे वेगळे असते. ही सगळी ताई महाराष्ट्रातली जनता आहे, जी रोज आपापल्या प्रश्नांशी झगडते. यांना माहिती आहे की आपलं दुःख आपल्यालाच निस्तरायचे, कोणी येणार नाही. सभा होत आहेत, मोर्चे होत आहेत, सगळं होत आहेत. त्यामुळे मनात दुःख आहे, चेहऱ्यावर काय चालले म्हटल्यावरती हसून उत्तरं देतात. परंतु यांच्या आयुष्यात उन्हपुरं काय आहे हे यांना माहीत आहे. आणि हे जे विकासाच्या गप्पा मारणारे आहेत त्यातला कोणीही त्यांचा नाही याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे. खरं. पुढे जाऊयात. नेहमीचं नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव, जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव. कोणाच्या हातातून निसटलाय डाव? मला केशव उपाध्ये, माधव भंडारी आणि असे अनेक लोक आठवतात भाजपमधले, ज्यांच्या हयाती सतरंजा टाकण्यात गेल्या, ज्यांना सतरंजांच्या घड्या घालण्याच्या कलेपलीकडे दुसरं काही शिकूच दिलं नाही. त्यांच्या मागून आलेले कित्येक चित्रविचित्र लोक, कित्येक असेच मस्का पाव करणारे लोक असे पुढे गेले. आणि ते बिचारे आता जिंकलो आता जिंकलो म्हणून प्रत्येक वेळेला त्यांच्या हातून डाव निसटून गेला. गुरु ठाकूर छान छान. पुढे. पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे, आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे, अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये. मी तुम्हाला सांगू, लक्ष्मी वहिनी कधीच राजकारणात नसतात, पण जेव्हा जेव्हा ज्या महिला वहिनी वहिनी करत खूप मागे पुढे फिरल्या आणि खूप गोड बोलत राहिल्या, आणि त्या जेव्हा अशा अचानक बातम्या येतात की ती इकडे गेली ती तिकडे गेली आणि जाताना तिकडे काहीतरी वेगळं जाऊन सांगतात, तर त्या वेळेला कितीही नाही म्हटलं तरी एक घालमेल असते की साला ही कालपर्यंत आपल्या सोबत होती यार, आणि ही एकदम असं. पण असं असलं तरी त्या कोसळत नाहीत, त्या कोलॅप्स होत नाहीत. उद्धव साहेब आजारी असताना, ते मृत्यूशय्येवर असतानाही, आणि एक डोळ्यात काहूर आहे की आपला नवरा मृत्यूशय्येवर आहे, आपल्या मुलाच्या भोवती अक्षरशः फासाचा दोर सगळ्यांनी आवळण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळीकडनं
सगळ्या विश्वासघातक्यांनी घेराव घातलेला आहे आणि तरीही ती माऊली कुणाबद्दलही अदवा तदवा कधी बोलत नाही. एकदाही माध्यमांच्या समोर ती व्यक्त होत नाही. एकदाही मला हे फार विशेष वाटतं की मी खूप मुख्यमंत्र्यांच्या बायका होत्यात, नॉट अ सिंगल टाईम त्या कधीही कुणाबद्दलही व्यक्त होत नाहीत. आजही त्या बोलत नाहीत. उद्धव साहेबांच्या प्रत्येक सभेमध्ये त्या समोर बसतात, भाषण ऐकतात. त्या स्टेजवरही बसत नाहीत, पण एक पत्नी म्हणून, जोडीदार म्हणून, सुखदुःखात प्रत्येक पावला सोबत म्हणून त्या समोर बसून भाषण ऐकतात. आणि त्या जेव्हा सोबत असतात ना समोर, तेव्हा बऱ्याच लोकांना माहीत नसेल, तेव्हा त्यांच्या पर्समध्ये उद्धव साहेबांच्यासाठीची औषधं असतात. तर हे भारी असतं. बाई म्हणून ते टच होतं मला. मी कारण ते बघितलं आहे त्यांचं आई म्हणून कासावीस होणं बघितलं आहे, त्यांचं पत्नी म्हणून काळजी करणं बघितलं आहे. आणि ज्यांनी पक्षाची एक समृद्धीचा काळ बघितलेला आहे त्या आत्ता ज्या संघर्षाच्या काळात आहेत, पण असं असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर एकदाही ती रेष, तो क्लेश दिसत नाही. इवन दो उद्धव साहेब वर्षाच्या पायऱ्या उतरत असताना ती माऊली तितक्याच संथपणे, शांतपणे आणि अत्यंत समाधानी चित्ताने त्या पायऱ्या उतरते. ती भिंती रंगवत नाही, ती अदवा तदवा भिंतींवर लिहित नाही. सो आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे. अशा वेळी मोडू नये धीर, कधी सोडू नये. तुम्ही रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं म्हणून एक प्रश्न विचारायचा वाटला की रश्मी ठाकरेंचा तुमच्यावर खूप जीव आहे हे ऐकलेलं आहे, त्यामुळे हे बॉन्डिंग कसं काय जुळलं होतं? मला वाटतं, मी आता हे बोलतानाही इमोशनल झाले, हे बॉन्डिंग जुळण्याचं कारण राजकारण नाही आहे, पक्ष नाही आहे, काहीच देणं घेणं नाही. पक्षात असेल नसेल पण त्यांचं माझं बॉन्डिंग राहील. ते बॉन्डिंग असण्याचं कारण फक्त आई पण आहे. माझ्या लेकीबद्दल असणारी प्रचंड काळजी आणि त्यांची आदित्यदादा आणि तेजसदादाबद्दलची काळजी, तर दोघी आम्ही आई म्हणून फार गप्पा मारतो. म्हणजे माझ्या लेकीच्या ॲडमिशनच्या वेळेला ती कसं असावं, काय नाही, आदित्यला मी कोणती शाळा दिली होती, मग काय केलं होतं, मग जेवणात काय आवडतं, मग पोरांना सँडविचेस कसे बनवायचे, अशा बारीक सारीक गोष्टी. सो आई म्हणून आमच्या दोघींचं ट्युनिंग जास्त जुळतं. आणि मला त्या जास्त भावतात की त्या माझ्याशी कधीही पक्षीय कार्यक्रमाबद्दल बोलण्यापेक्षा, याची निवड त्याची निवड यावर बोलण्यापेक्षा, त्या आई म्हणून जेव्हा ॲप्रिशिएट करतात किंवा माझ्या लेकीने म्हटलेली एखादी कविता, प्रार्थना, माझ्या लेकीने केलेलं, हाताने तयार केलं ग्रीटिंग कार्ड जेव्हा त्या फार हसतमुखाने स्वीकारतात, सो ती भारी गोष्ट असते. आणि ती तुमच्या ते काय ते तिकीट कापणे आणि ते पद ह्याच्यात मोजता येत नाही. तो आनंद स्वर्गीय आनंद आहे. खूप मोठी गोष्ट आहे ती. वा, खरं इमोशनल झाले सगळेच आता, कारण तुमच्या डोळ्यातही अश्रू आलेले आहेत. पुढे वळत आता, नका सांगू मला की आकाश खूप मोठे आहे, माझ्या घराचे छप्पर पार फाटले आहे. सॉरी, ही ओळ फार चांगली आहे, खूप खूप फिलॉसॉफिकल आहे, पण तरी मला इतकं हसायला का आलं माहिती आहे का? इतकं मोठं बोलायचं परंतु काय उपयोग आहे की एक माणूस जर तुमच्यासोबत हक्काचा नसेल तर. मला नीलम गोऱ्यांबद्दल सारखं वाटत राहतं की काय म्हणजे एवढा मोठा गाजावाजा, मोठं पोझिशन, कोझी चेअर वगैरे, साला पक्षप्रवेश करताना एक हक्काचा कार्यकर्ता घेऊन पक्षप्रवेश करता आला नाही, एक माणूस सोबत नाही, सुखात नाही, दुःखात नाही, काहीही नाही. इकडे मर्सिडीजच्या भाषा करायच्या आणि इकडे कार्यकर्ते तुमच्या घरात घुसतात, तुम्ही तिकीटं कमर्शियल केली म्हणून. तर तुमचं किती छप्पर फाटलेलं आहे. आणि तुम्ही लोकांना जेव्हा शिकवायला जाताना तेव्हा तुमच्या घराचं छप्पर फार फाटलेलं आहे, आता त्यांनी बघितलं पाहिजे. पुढे, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात मी करीन, जरी आज माझे सर्व डाव मोडले आहेत. पुनश्च एकदा हे आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्यासाठी डेडिकेट करेन की आम्ही सगळे शिवसैनिक की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, तर आम्ही लढायला सिद्ध आहोत. पुढे, तर छान, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही इतकी छान दिलखुलासपणे दिली आणि रंगत आणली कार्यक्रमाला. सुरुवातीला सगळे राजकीय गप्पा झाल्या आणि त्यानंतर इतकं छान वाटलं सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर मी कार्यक्रमाची सगळी सूत्र अनुपमा यांच्याकडे सोपवेन.
सुषमाजी, आज झी 24 तासच्या जाहीर सभेत आलात. आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रश्नांची अगदी मनमोकळे, दिलखुलासपणे आणि सविस्तर उत्तरं दिलीत. खूप वेगवेगळ्या, खरं तर तुमच्या या चर्चांमधून, प्रश्नांच्या उत्तरांमधून खूप वेगळं काहीतरी घेण्यासारखं मला वाटतं आमच्या सर्व सहकाऱ्यांसाठी, सगळ्या जनतेसाठी सुद्धा आहे. त्याबद्दल मनापासून आभार. आज आपण झी 24 तासमध्ये आलात, जाहीर सभेमध्ये आलात आणि त्याचबरोबर मन की बातमध्ये सगळी उत्तरं दिलखुलास दिलीत, याबद्दल खूप आनंद आहे. धन्यवाद आज आपण झी 24 तासच्या जाहीर सभेत आल्याबद्दल. मला सुद्धा आपण सगळ्यांनी एवढा वेळ दिला आणि या जाहीर सभेचा वक्ता म्हणून आपण मला निवडलं. निश्चितपणे माझ्या भूमिका काहींना आवडल्या असतील, काहींना खटकल्या असतील. हे प्रसारित झाल्यानंतरही अनेकांना कदाचित काही बोचरे, चिमटे, कालगुच्छे घेतले जातील. त्यांना कुणाचाही उपमर्द करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता, कुणालाही वाईट बोलण्याचा माझा हेतू नव्हता. पण तरीसुद्धा जर कुणाचं चुकून मन दुखावलं असेल, वाईट वाटलं असेल, चुकून माकून कोणाला राग आला असेल, उपमर्द झाला असेल, तर अशा सगळ्यांची मी अजिबात माफी मागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. प्रत्येक शेवट महाराष्ट्र.